करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख पाहुणे, वैद्यांकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशैलीतून अमृतत्वाकडे नेणारे व कुशल नेतृत्व असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री बबन गोखले सर हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिमा पूजन. व्यासपीठावरील सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती की त्यांनी प्रतिमा पूजन करावे.
नमस्कार, माझे नाव विक्रांत रक्षण खोडदरे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आज शिक्षक दिनाच्या शुभ दिनी येथे कार्यक्रमात जमलेल्या सर्व शिक्षक, अध्यक्ष, गुरुजन वर्ग व समोर उपस्थित असलेल्या महिला विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण साजरा करतो. त्याच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एक प्रसिद्ध तत्वज्ञ, विद्वान व राजकारणी होते. त्यांच्या शिक्षणाचा विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तिरुतानी नावाच्या छोट्याशा गावात झाला. नम्र ब्राह्मण घरातील 5 मुलांपैकी ते दुसरे होते. राधाकृष्णन यांना जन्मापासूनच शिक्षण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमध्ये रस होता. तिरुपतीच्या लुथेरन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी स्थानिक शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व आर्थिक मर्यादा असूनही त्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांच्या अभ्यासात पुढे नेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. राधाकृष्णन यांनी 1904 मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तत्वज्ञानात बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी घेतली. त्याच विद्यापीठातून 1909 रोजी तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली, जिथे त्यांनी स्वतःला एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचे व्यापक ज्ञान आणि बौद्धिक योग्यता त्यांच्या शिक्षकांना व मार्गदर्शकांना आवडली. त्यांच्या शैक्षणिक कामगिरीनंतर राधाकृष्णन यांनी अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञान विभागात व्याख्याता म्हणून सुरुवात केली. अखेरीस मैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठासह इतर विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक बनले. त्यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती पद भूषवले. भारतीय तत्वज्ञानाच्या प्रगल्भ जाणीवेसह त्यांच्या उल्लेखनीय अध्यापन क्षमतेमुळे त्यांना विद्यार्थी व बौद्धजीवी यांच्या मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या सुरुवातीचे जीवन, माहितीची भूक, शैक्षणिक पराक्रम आणि एक भक्कम तात्विक आधार यांनी चिन्हांकित केले होते. त्यांचे भविष्यातील एक तत्ववेत्ता, राजकारणी आणि भारतीय शैक्षणिक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्यांचे प्रयत्न निश्चित ठरतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Teachers and my dear friends, I am Samisha Ratapeshinde. First of all, I would like to wish all the teachers a very happy Teachers Day. As you all know, Teachers Day in India is observed on 5th September, the birth anniversary of the second President of India, Dr. Sarvapalli Radhakrishnan. He was an excellent teacher who believed that teachers should be the best minds in the country. We all have learned a lot from our teachers. They not only teach us but also guide as motivate as and made as a successful person. Teachers play a huge role in students' lives. This is why I would request all of you to respect your teachers always on Teachers Day. I express my gratitude to all the teachers. Thank you so much for teaching us and for bearing with us. When we start, we promise to be good students, and one day all of us will make you proud. Thank you. Myself Pragati Dubey. I am learning in 12th science class. First of all, my respected teachers, happy Teachers Day. Today is the 5th September week and we are celebrating Teachers Day. Today is the birth anniversary of Sarvapalli Radhakrishnan. He was a great scholar and excellent teacher and second President of India. Teachers are the backbone of our society. They are our second parent. They have helped us to become a good human being. Teachers teach us good manners and make our future bright. They plant seeds of knowledge that grow forever. Teachers Day is best way for students
to express love and respect for their teachers. But remember, we should always respect our teachers. Thank you. नमस्कार, मी प्रियंका केंगार, मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर भारताचे राष्ट्रपती तसेच महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. शिक्षकांचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ते आपले मार्गदर्शक असतात. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ते आपल्याला जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतात. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुविना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथं दिलं ज्ञान तेच खरे तीर्थस्थान. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी हा दिवस खूप खास आहे. जे घडवतात, शिकवतात, भविष्य आपले सावरतात, बळ पंखात देऊनही गरुड झेपेत वेळ लावतात. शिक्षक दिनाच्या आज आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन स्कूलमध्ये साजरा करतोय. तर जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी शिक्षिका आणि शिक्षक जे बनले होते त्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तसेच मी इथे शिक्षक प्रतिनिधी म्हणून आज 2 शब्द बोलण्यासाठी उभे राहिले. तर माझा सर्व जो शिक्षक वृंद आहे आपल्या रत्नात्रय परिवाराचा, तर त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आजच्या शिक्षक दिनाच्या. मी म्हणजे जीवन जगण्याची कला जी आहे ती आपल्याला या शिक्षणातूनच मिळत असते. तर मुद्दाम मी काल रात्री थोडासा विचार केला होता आणि आज बोलायचं असं ठरवलं होतं. तर शिक्षक दिनानिमित्त आज एक मुद्दा मला मांडावासा वाटतो की सगळ्यांचा आज जे शिक्षक बनले त्यांचं कौतुक, शिवाय जे आपल्या रत्नात्रय परिवारातले शिक्षक आहेत त्यांना एक दिवस आज थोडासा आराम आणि त्यांच्या कामातून थोडासा उत्सव असंच म्हणावं लागेल. पण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षक हा जसा मार्गदर्शक आहे, ठीक आहे सर मगाशी म्हटले की पुस्तकी ज्ञान देणारा आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्ञान जो तुम्हाला देतो तो खरा शिक्षक आहे. हो, पण शिक्षकांचं बोट धरूनच आज आपल्याला या 21व्या शतकात चालायचंय. भले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढचं पाऊल, म्हणजे पुढची जी विज्ञानाची झेप आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे आहे. तर त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वच शिक्षक या पुढच्या भावी पिढीचे शिक्षक हे विद्यार्थी आपल्या रत्नात्रयचे विद्यार्थी तयार करतील अशी अपेक्षा. नंतर नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यानुसार आपल्या या शिक्षण क्रमात टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप बदल होतील आणि सर्वच शिक्षकांना अतिशय उत्तम शिकवण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा. शिवाय आजकाल असं झालंय की मुलांचा जो भावनिक पातळी आहे ती खूपच कमजोर आहे, कमकुवत आहे. तर ह्या कमकुवतेला शिक्षकांनी मजबूत हात दिला तर मला वाटतं की आपल्या शाळेत, तरी इतर शाळेत आणि कुठल्या शाळेत आपण आज ऐकतो की काय काय घटना घडतायत, तर त्या होणार नाही. तर विद्यार्थ्यांना मला एकच विनंती आहे शिक्षक दिनानिमित्त की जी मुलांची जी भावनिक पातळी आहे किंवा आपण त्याला म्हणतो इमोशनल क्वेश्चन, तर हा म्हणजे एखाद्याला समस्या असतील तर मुलांनी सुद्धा, तो मुलगा असो ना तर मुलगी असो, आपल्या जबाबदार शिक्षकांपाशी आपल्या मनातल्या समस्या ज्या काही असतील, समोर येणाऱ्या असतील, घरातल्या असतील, शैक्षणिक असतील, तर त्या बोलल्या पाहिजेत, मन मोकळं केलं पाहिजे, ना की तिथे गिव्हअप केलं पाहिजे. गिव्हअप म्हणजे चला आता मी आयुष्यातूनच बाजूला होतो वगैरे वगैरे असे जे भयानक विचार केले जातात, भयानक गोष्टी घडतात, त्या गोष्टी घडणार नाहीत. तर शिक्षक हा तुमचा दुवा आहे आणि शिक्षकांची सर्व विद्यार्थ्यांनी आदर तर तुम्ही द्यायचा नाही शिक्षकांना. नंतर तुम्ही मोठे झाल्यानंतर शाळेतून जेव्हा बाहेर पडणार आहे तरी पण तुम्ही शिक्षकांना रस्त्यात वगैरे भेटल्यावर तर आदर द्यायचाच आहे.
शिवाय ह्या शाळेत असताना तर शिक्षकांना विसरायचं नाहीये. शिवाय भावनिक आधार तुम्ही शिक्षकांपाशी शोधा ही माझी आजची कळकळीची विनंती सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना आहे की ज्याला जिथे आवश्यकता आहे तिथे त्यांनी ती जरूर मदत करावी. आणि एवढं बोलून मला संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. गुड आफ्टरनून ऑल. आज आपल्या इथं भरपूर सारे शिक्षक आलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुजबुज करू नये, कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे. एवढे विद्यार्थी संख्या आहेत, 4-5 मुलांना एक शिक्षक पुरेल एवढे शिक्षक आहेत, त्यामुळं कुणी गोंधळ घालायचं नाही, लगेचच तुम्हाला उभा करतील. ठीक आहे. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिवस आणि आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा, संस्थेचे सचिव आदरणीय प्रमोद भैया, वैभव शाह सर, बबन गोपने सर, सुरेश ताहिजे सर यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमासाठी किंवा आजचा जो दिवस ज्यांनी सांभाळला, दिवसभर शाळा ज्यांनी चालवली, ते आजचे सेमी विभागाचे मुख्याध्यापक पिसे सर आणि इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका दोशी मॅडम, त्याचबरोबर त्यांचे उपमुख्याध्यापक उगरदरे सर आणि एरगे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर रत्नत्रय शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षक आणि आजच्या दिवसाचे जे शिक्षक आहेत त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरवर्षी आपण काय करत असतो, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करत असतो आणि हा दिवस शिक्षकांप्रती जे आपल्या मनामध्ये काही भावना असतात, प्रेम असतं, त्या व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बरोबर आहे. याचं कारण आता भाषणांमधून तुम्ही सगळ्यांनी ऐकले, तेच आता मी सांगणार नाही. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे खूप मोठे तत्वज्ञ होते, शिक्षक होते. तर त्यांचा जन्मदिवस हा 5 सप्टेंबर आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या जन्मदिवशी शिक्षकांचा सन्मान व्हावा, गुणगौरव त्यांचा व्हावा आणि म्हणून तो दिवस शिक्षक दिवस म्हणून आपण सगळीकडे साजरा करत असतो. आणि हा दिवस आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये साजरा करत असतो, कारण ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. आपल्याला वर्गात शिक्षक पुस्तकात शिकवत असतात, कधी कधी पुस्तक शिकवत असताना ते इतर काही सांगून जात असतात. बरोबर आहे. फक्त पुस्तकातलंच शिकवत असतील तर ते शिक्षक म्हणजे पूर्णपणे शिक्षक नाही, कारण पुस्तकातलं शिकवण्याबरोबर जीवनाचं ज्ञान सांगणारे सुद्धा शिक्षक आपल्याकडे आहेत आणि आपल्याला खरंच सगळे शिक्षक अतिशय मनापासून काम करतात, याचाही मला अभिमान आहे. मी या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो की आपले सर्व शिक्षक आपल्या परिसरांमधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपली शाळा जी पुढे येण्याचं कारण आहे ते आपले मार्गदर्शक दादा आहेत, प्रमोद भैया आहेत, यांचंही मार्गदर्शन आपल्याला सतत आहे की फक्त पुस्तकी ज्ञान नको, आपल्याला जीवनभराचं ज्ञान पाहिजे आणि हे शिकवण्याचं काम या रत्नात्रयमध्ये होत असल्यामुळेच आपण आज कुठंतरी पुढे आहोत बाकीच्यांपेक्षा. बरोबर आहे. आणि शिक्षक कसा असावा तर तो शीलवान असावा, क्षमाशील असावा, कर्तव्यदक्ष असावा, हे सगळं आपल्याला माहीतच आहे. हे सर्व गुण तुमच्या अंगी कुठेतरी उतरावेत हे प्रयत्न शिक्षकांनी आतापासून चालू केलेले आहेतच आणि इथून पुढे ते करत राहतील. आता आपल्या शाळेमध्ये जर बघितलं तर दरवर्षी तुम्हालाही काहीतरी शिकण्याची शिकवण्याची संधी मिळावी यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस आपण राखीव 10वी आणि 12वीच्या वर्गांसाठी ठेवलेला आहे. कारण हे बोर्डाचे दोन्ही वर्ग आहेत. इथून पण तुम्हाला दिवाळीनंतर आपण जास्त कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नाही, त्यामुळे हा दिवस एक दिवसभर तुमचा असावा यासाठी आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी हा दिवस देतो. आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, आजचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. म्हणजे अगदी दरवर्षी काहीतरी वाढ होत आहे, दरवर्षी कुठेतरी अजून काही चांगलं बघायला मिळतंय. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं शिक्षक दिन किंवा या वर्षी शिक्षकांनी विद्यार्थी शिक्षकांनी केलेलं काम अजूनही नावाजण्याजोगं आहे. आणि त्यांचं नियोजन मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याच्यामध्ये शेख मॅडम पागल सर या दोघांनी यांचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करून दिलं, त्यांचं या ठिकाणी कौतुक. आपल्या दोन्ही मुख्याध्यापकांनी दिवसभर आज कुठेही विश्रांती न घेता अतिशय परिश्रम घेतलेला आहे.
आणि त्याबद्दल रत्नत्रय नेहमीच कुणाचे उपकार ठेवत नाही किंवा कुणाचा तरी सन्मान करायला कमी पडत नाही. प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी होत असतो. त्यामुळं आजच्या शिक्षक दिना दिवशी इंग्रजी माध्यमाची जी मुख्याध्यापिका आपली 10वी इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी झालेली इंग्रजी माध्यमाची मुख्याध्यापिका, तिचा सन्मान आपल्या शाळेतर्फे रत्नत्रय परिवाराचे सर्व आजच्या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना त्यांना विनंती की त्यांनी तिचा एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर इयत्ता 12वीचा विद्यार्थी ओंकार पिसे हा सुद्धा आज एक दिवसाचा मुख्याध्यापक झालेला आहे आणि त्यांनी व्यवस्थितरित्या आजची कामगिरी बजावलेली आहे. त्याचा सुद्धा सत्कार सर्व व्यासपीठाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण एखाद्या व्यक्ती बरोबर काम करत असतो आणि काम करत असताना तो व्यक्ती जर आपल्यापेक्षा कुठेतरी पुढच्या एखाद्या पदावरती गेला तरी आपल्याला त्याचा अभिमान वाटत असतो. बरोबर आहे. तसंच आज आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते विद्यार्थी आपल्या बरोबरीने काम करत आहेत किंवा बरोबर बसलेले आहेत हे बघून सुद्धा तेवढाच अभिमान झाल्यासारखं वाटतंय. अतिशय आनंद होतोय. या विद्यार्थ्यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे दिवसभर. असंच यांच्या भविष्यातल्या ही प्रत्येक ठिकाणी भविष्यामध्ये त्याचप्रमाणे चांगलं काम करतील. सर्वच विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे कारण प्रत्येक जण 10वी आणि 12वी मध्ये जाणार आहे. बरोबर आहे का? त्यामुळं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणारच आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याचबरोबर आपलं जे रोजचं काम आहे ते व्यवस्थितरित्या करा. सर्व शिक्षकांना त्याचबरोबर शिक्षक म्हणजे काय, जो आपल्याला शिक्षण देतो तो शिक्षक असतो. आपलं व्यासपीठही आपल्याला मार्गदर्शन करण्यात कधी कमी पडत नाही, ते सुद्धा आपले शिक्षकच आहेत. त्यामुळे इथं उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज 5 सप्टेंबर महामहिम राधाकृष्ण यांची आज जयंती आणि शिक्षक दिन. प्रथमतः आपणा सर्वांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक आचार्य दादा, आमचे सहकारी मित्र वैभवजी शाह, सुरेश डायंचे, बबन गोपणे, या प्रशालेचे मुख्याध्यापक वाघमोडे सर, त्याचबरोबर सर्व शिक्षक, आजच्या एक दिवसाच्या शिक्षक प्रतिनिधी, मुख्याध्यापक विभागाचे विशेषक, त्याचबरोबर इंग्लिश मीडियमच्या जोशी मॅडम, त्याचबरोबर आज एक दिवसासाठी 10वी आणि 12वी विद्यार्थी शिक्षक झाले आणि माझ्या लाडक्या बालमित्रांनो, खरं तर तुम्ही खूप कंटाळा आहे, मला कल्पना आहे, आणि तुमचा उत्साह, मी दुपारी फेरी मारली आणि त्या फेरीमध्ये मला जाणवलं की खऱ्या अर्थाने म्हणजे जे आज 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, एक शिक्षक झाले आणि त्यांची जी शिकवण्याची तळमळ होती, तर काय विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झाले की मी मुद्दाम विचारले प्रश्न की तुम्हाला बाबा आजचा शिक्षक पाहिजे का तुला शिक्षक पाहिजे. तर अनेक जणांनी म्हणजे भावनिक असतो किंवा एक
जे नॅचरल असते किंवा जे सत्य असते ते पटकशी तोडत येतात. पण बरेचसे विद्यार्थी म्हणजे की आजचा शिक्षक पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करणं हे आज माझं कर्तव्य आहे. आणि आजचे जे शिक्षक एक दिवसात झाले आपण टीचर बघतो एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणजे अनिल कपूरचा, तसं आजच्या विद्यार्थ्यांनी जे कौतुक करावं त्याचं तेवढंच आहे. त्यांनी ज्यांनी त्यांचं कौतुक तर करायचंच आहे, पण त्यांना ज्यांनी घडवलं ते शिक्षक रत्नचे आहेत. तेव्हा माझी छाती आज अगदी अभिमानी बनले. म्हणून आज त्यांना मला तुम्ही व्यासपीठ द्या. आमच्या पाठीशी 40 शिक्षक आहेत त्याचा सार्थ अभिमान मला आहे. आणि हे व्यासपीठ तुम्हाला योग्य दिशा योग्य निर्णय घेण्याची कमकुवत म्हणजे निर्णय आहे. आता मॅडमने सांगितलं की आज एक शिक्षण संस्था अशी आहे किंवा आपण बघतो असं म्हणले की समाजामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञान देण्याचं काम काही संस्था करतात. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज आपण विद्यार्थी 6 तास 8 तास शाळेमध्ये असतो आणि 12 तास 16 तास आपण घरामध्ये असतो. घरामध्ये आपल्या पालकांनी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, पण किंबहुना ते शक्य नाही. काल एका मुलांनी व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकला की हरवली वडील, हरवली आई, हरवली आजोबा, हरवली आजी. त्या मानत एक विद्यार्थी शिक्षकच असते आणि ते निबंध लिहिते की निबंध स्पर्धा घेते. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की माझा आवडता विषय, त्यामध्ये त्या शिक्षकाचाच मुलगा एक निबंध देतो की मी जर मोबाईल झाले असते किंवा मी मोबाईल जर हरला असता तर काय असतं. तर मी ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस माझी आई मोबाईलमध्ये असते, माझी वडील मोबाईलमध्ये असतात, माझे आजोबा मोबाईलमध्ये असतात, माझी आजी मोबाईल असते, माझे काका मोबाईलमध्ये असतात आणि मी कुणाशी बोलायचं. आणि हा प्रश्न फार मोठा गंभीर आहे. पण खऱ्या अर्थाने नंतरमध्ये असणारे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये असतील, बाकी योग्य स्पर्धेमध्ये असतील, स्पर्धा परीक्षेमध्ये असतील किंवा आजचं मी जीवन तुम्ही घेतलं की आपले 10वी 12वीचे एक दिवसात शिक्षक असतील फार तयारी करावं लागते. त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले कष्ट किंवा त्यांना दिलेलं एक मार्गदर्शन अचूक आहे. आणि त्यामुळे आजचे विद्यार्थी किंवा आजचे कार्यक्रम एन्जॉय न नसता खऱ्या अर्थाने शिक्षक भविष्यामध्ये त्यांना काही घडण्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल ही मला खात्री विश्वास आहे. त्याचबरोबर आता हे 10वी आणि 12वी विद्यार्थी म्हणजे आपल्याकडे 10वी आणि 12वी बोर्डाचे विद्यार्थी येते, आपण त्यांना देतो चान्स. काही विद्यार्थी 10वी नंतर 11वीत आपल्या येतील किंवा 12वी नंतर आपल्याला पुढची सुविधा असल्यामुळे काही विद्यार्थी बाहेर येणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना फार नंतरचा एक दिवसात शिक्षक म्हणजे एक अनुभव बाहेरच्या समाजामध्ये एक मांडण्यासाठी किंवा एक हा विश्वास आहे की बाबा मी आज एवढा कॉन्फिडन्स शिकू शकलो. तर एक ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांनी घडलंय. त्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने केलं म्हणजे त्यांचं शिक्षण केलं, अध्ययन केलं, त्यांचं खर्च करतो. पुन्हा एकदा तुम्हाला त्या शिक्षकांना आणि ज्यांनी घडवलं त्या शिक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि भविष्यामध्ये मी आता बघून विसरलो की आपण शिक्षणाबरोबरच आता बरेच आपण बघतो टीव्ही मीडियाला किंवा अनेक आत्महत्याचे प्रकार काय, तर ते न घडता खऱ्या अर्थाने अपयश कसं बचवायचं, अपयश बचवल्यानंतर यशाची पायरी कशी होती याचं जिवंत उदाहरण मी आहे. इयत्ता 12वी मध्ये मी डेब्युआर झाल्याने करतो, पण त्यातून मी खचलो आणि मला ऍक्च्युअली इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनियर झालो नाही आणि माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, आमच्या घरातील कुटुंबाचे संस्कार, त्यातून एक शिक्षण संस्था निर्माण झाली, पतसंस्था निर्माण झाली आणि वेगळं काहीतरी करण्याचे एकटा इंजिनियर होता, अनेकांना इंजिनियर करण्याचं सौभाग्य मला या रत्नांतरच्या माध्यमातून मिळालं असं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण तशी गोष्ट माझ्या घरामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये नाही. पण असं जर नसता आपण समाजाला काहीतरी नवीन शिकणार काय, एक काहीतरी वेगळं घडणार आहे आणि आपल्या परमेश्वर आपल्याला काहीतरी वेगळी संधी देणार आहे असा सकारात्मक विचार करून आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करावं आणि भविष्यात एक चांगला विद्यार्थी, आदर्श नागरिक आणि सुजाण पालक व्हावं असं मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि या शिक्षकांचं खरखर कौतुक आपण ऍक्च्युअली शिक्षकांना 15 सप्टेंबर घेतो, पण आपण 11 सप्टेंबरला वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी एक चांगला कार्यक्रम व्हावा त्या दृष्टीने आपण काय करतो 11 तारखेला ह्या शिक्षकांचा सुद्धा करतो आणि तुमचं कौतुक केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी. त्याचबरोबर आपण 2 शिक्षकांनी सांगितलं की आपलं त्यांचं कर्तव्य आहे, तो एक आपलं कर्तव्य ज्यांनी ग्रॅज्युएट केलं त्यांचं पुढे संस्थांनी कौतुक करावं. आभार मुक्त होणे असं केव्हा नाही, पण त्याचं खऱ्या तरी कौतुक करणं आपलं गरजेचं होतं. म्हणून आपण एक संस्थेने त्यांना पूर्ण ट्रॉफी देऊन एक छोटंसं शब्दातील त्याचं पाणी टाकी म्हणलं तर काय हरकत नाही. पुन्हा एकदा आपल्याला शिक्षणाची शुभेच्छा आणि भविष्यामध्ये आमचे एक शिक्षक एक चांगल्या विद्यार्थी घडवण्याची खात्री देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. या शिक्षकांना उपस्थित असलेले रत्नांतर संस्थेचे प्रमुख भैया
वैभव शाह, गोखले, दायंजे या शाळेचे वाघमणी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व माझ्या बालमित्रांना, तसेच आज ज्यांनी शिक्षकांना फार अंगावर घेऊन शिक्षणाचा दिवस आज चालवला ते माझे सर्व विद्यार्थी. आपण हा शिक्षक दिन साजरा करतो म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले राष्ट्रपती, त्यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शिक्षक दिन म्हणून साजरा करा, म्हणजे माझ्या ह्याचं सार्थक झाला असेल. तर ते ते खाडाचे शिक्षक होते. तसंच आज जो कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी रत्नागिरी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मुख्याध्यापक व सेवेचे मुख्याध्यापक यांनी आज मोठा भार समजून संस्था कशी चालवायची किंवा कसं चालवायचं हे त्यांनी दाखवून दिलं. वास्तविकता आपल्याला हा शिक्षक शाळेला तीव्रता भांडवल दिला हे मान्य आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे पुरा केला. पण ह्या पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी संस्था किंवा कुठल्या संस्थेमध्ये कुठलं काम करणार आहात आणि त्या संस्थेचं तुम्ही कुठल्या तरी असाल, कुठलं काय असेल शिव असाल तर ते काम सुद्धा आपल्या अंगावर पडल्यानंतर कसं चालवायचं हे आजच्या दिवसातून तुम्ही शिकून घेतलं. म्हणजे आपल्या अंगावर कुठला भार पडला आपण कसं बाहेर पडायचं किंवा कसं चालू करायचं हे त्या प्रथम पाहिजे म्हणायला काय हरकत नाही. माझ्या शिक्षकाबद्दल किंवा आपल्या गुरुबद्दल किती प्रेम असावं हे पाहण्यासाठी एक महाभारतामध्ये मागच्याची पण सांगितली. पण महाभारतामध्ये एक कथा आहे. महाभारत पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, 5 पांडव व दुर्योधन पूर्वी शिक्षक किंवा गुरु ते वनामध्ये राहतात आणि त्यांच्या तिथे जाऊन राजांची मुलं शिक्षण घेत असत. आणि एका दिवशी द्रोणाचार्य, पांडव, दुर्योधन असे बाहेर गेले जाते असताना किंवा पाणी करण्यासाठी जात असताना एक कुत्रा भुकत होता. तो भुकणाऱ्या कुत्र्याला असं कुठून तरी बाण असे आले की त्याला जखम नव्हता, त्याचं दुखणं बंद झाले. 10-15 बाणामध्ये त्याचं तोंड बंद केलं. तर द्रोणाचार्यांना वाटलं की एवढी मोठी कला असणारा शिक्षक विद्यार्थी कोण आहे किंवा कोण आहे. तो बिल्ला पुढे आला एकलव्य म्हणून. तर तो बिल्लाचा मुलगा होता. तर त्याने विचारलं तुझा गुरु कोण. तर त्याने सांगितलं माझा गुरु तुम्हाला दाखवतो. त्याने त्याच्या झोपडीविषयी नेलं आणि द्रोणाचार्याची प्रतिमा तयार केली आणि त्यांच्याकडून ते प्रतिमा शिकवत होते. त्यांची कला घेतली आणि द्रोणाचार्यांनी प्रेम त्यांच्या अर्जुनावर असल्यामुळं हा विद्यार्थी किंवा एकलव्य हा आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं असं होईल असं वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गुरुदक्षिणा मागितली. तर गुरुदक्षिणा काय मागावी तर त्यांनी उजव्या हाताचा अंगठा मागितला. हाताचा अंगठा गेल्यानंतर तो धनुर्विद्येमध्ये कुठलेही काम करू शकणार नाही. त्या दृष्टीने पण त्या तारतम्य म्हणजे काय की गुरुदक्षिणा देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या एकलव्यांनी कुठलाही न विचार करता पण दिशेने एक अंगठा काढून दिला. तसं आपल्या शिक्षकाला आपण तुम्ही काय देणार गुरुदक्षिणा म्हणून तर तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून असं द्या की आपल्या शाळेचं किंवा आपल्या गुरुचं नाव कुठं तरी भारतामध्ये जगामध्ये मोठं होणे ही जर अपेक्षा प्रत्येक शिक्षकाची आहे. तर ती शिक्षकाची तुम्ही जर अपेक्षा पुरी केली तर गुरुदक्षिणा देण्यासारखं होऊन जाईल. तसेच महाभारतात आपली एक छोटीशी गोष्ट आहे कर्णाची. कर्ण हा एका गुरुकडे ब्राह्मण गुरुकडे शिकाय जात होता जायचं होतं त्याला. आणि त्या गुरुची अशी आठ होती की तो ब्राह्मण असेल तर त्याला शिकवलं जाईल, त्याला क्षत्रियाला शिकवायचं नव्हतं. पण एक दिवशी असा प्रसंग आला की कर्णाच्या मांडीवर गुरुंनी मान ठेवून झोपेला गेले आणि ते झोपल्यानंतर त्यावेळेला असा प्रसंग घडला की एक भोंगा कर्णाच्या मांडीपाशी आला आणि त्यांची मांडी फुकून लागला. त्या फुकून त्याची बी अंदाज होता त्या वेदनेमुळं. पण त्याने असे विचार केला की मी जर मांडी हलवली तर आपल्या गुरुची झोप मोड होईल. तर ती झोप न मोड होण्यासाठी त्यांनी मांडीला हलवलं. पण त्या भोंग्याच्या रक्त जे आलं ते रक्त ते गुरुच्या अंगाखाली गेलं. आणि त्या गुरुच्या अंगाखाली गेल्यानंतर त्यांनी विचारलं माझ्या अंगाखाली काय कसं पाणी आलं. त्यांनी बघितलं त्याचं रक्त होतं. तर त्यांनी विचारलं बाबा तू इतकं कसं केलं तर तू हा क्षत्रिय असल्याशिवाय हे इतकं शिक्षक गुरुची श्रद्धा करू शकत नाही. तर त्यांना एक तारतम्य असं घ्यायचं की
आपल्या गुरुची किती जरी कठीण प्रसंग सांगितला किंवा कुठे जरी काय सांगितलं तर गुरुची आज्ञा मोडू नका. ते बरोबर असो अचूक असो, गुरुने दिलेली आज्ञा शिरसावून मानून आपण तुम्ही त्यांच्या मान द्यावा आणि आपलं आयुष्य सफल करावं. हीच आजच्या शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला सूचना देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार्ट क्षमावती. ओ प्रभो काय कृत कार्यक्रम बोधन Stand for Vande Mataram. Start.